नमस्कार मंडळी. खानदेश म्हटला म्हणजे जळगाव असो, धुळे असो, नंदुरबार असो, नाशिक असो, जी चुरस होणार आहे, जी लढाई होणार आहे ती काट्याची होणार आहे. आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये चुनचुन के जसे का आपण मागे म्हटलं होतं की हिरे निवडले जात आहेत, तसे कुठून तरी मागच्या जमान्यातनं किंवा जे काही डेंजरस होते म्हणजे खूप काही अग्रेसिव्ह होते बट मध्यंतरीच्या काळामध्ये शांत झाले होते, अशा लोकांना परत एकदा लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलं जात आहे. आणि त्याच्याच नंतर आता जे काही धुळे लोकसभा मतदारसंघ आहे, धुळे लोकसभा मतदारमध्ये देखील आता पहिल्यांदा महिला उमेदवार आता उमेदवारी दिली काँग्रेसने भाजप विरुद्ध. आता भाजप विरुद्ध काँग्रेस असं दोघांमधील काट्याचे जे काही नॅशनल लेवलचे पक्ष आहे, दोघे नॅशनल लेवलचे पक्ष आहे, दोघांमध्ये धुळ्यामध्ये खतरनाक लढाई होणार आहे. काय आहे सविस्तरमध्ये जाणणार आहे आपण. डॉक्टर बच्छाव परत त्यांच्या विरुद्ध जे सुभाष भामरे आहेत यांच्याबद्दल पण आपण जाणून घेणार आहे. त्यामुळे कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा. बातमी खानदेशची आहे म्हणून. तर धुळे लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय पक्षाने महिला उमेदवारी दिली असल्याने काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव विरुद्ध भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे यांच्यातील लढत उल्लेखनीय असणार आहे. दोघं डॉक्टर आहेत, दोघांना लोकांची नाडी माहिती आहे, कसं चेक करायचं. धुळे लोकसभा मतदारसंघात हा काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला. या मतदारसंघात 1952 पासून म्हणजेच 72 वर्षात केवळ 6 महिलांनी उमेदवारी केली असून एकही महिला संसदेत पोहोचली नाही. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात धुळे मतदारसंघात काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. काँग्रेसकडून हे बनावावर विचार करून उमेदवाराचा शोध माजी आरोग्यमंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यापर्यंत येऊन थांबला. त्यासाठी कारणही तसेच होते. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा धुळे लोकसभा मतदारसंघातून गेली होती. या दौऱ्यात राहुल गांधी यांनी याच मतदारसंघात महिलांसाठी काँग्रेसची पंचसूत्री जाहीर केली होती. प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात दरवर्षी 1 लाख रुपये टाकणे. बघा, प्रत्येक वर्षी 1 लाख रुपये टाकणे. महिलांना नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षण देण्याची घोषणाही त्यांनी केली होती. डॉक्टर बच्छाव यांना उमेदवारी देण्याची तार या घोषणांची जोडलेली अशीच म्हणावी लागणार आहे. महिनाभरात काँग्रेसकडून संभाव्य उमेदवार म्हणून आमदार कुणाल पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील, समाजसेविका प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. तथापि काँग्रेसतर्फे करण्यात आलेल्या पाहणीत धुळे प्रभारी तथा निवडणूक निरीक्षक डॉक्टर बच्छाव यांचे नाव पुढे आले. धुळे लोकसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, मध्य मालेगाव, बाह्य मालेगाव आणि बागलाण या 3 तर धुळे जिल्ह्यातील धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि सिंदखेडा या 3 अशा एकूण 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यापैकी धुळे शहर आणि मालेगावमध्ये या 2 मतदारसंघात मुस्लिम मतांची संख्या निर्णायक आहे. बच्छाव यांच्या पाठीशी ही मते असणारच असतील असा काँग्रेसला विश्वास आहे. शिवाय बच्छाव या नाशिक जिल्ह्यातील असल्याने बागलाण, मालेगाव बाह्य मतदारसंघांमध्येही लाभ त्यांना होऊ शकतो असं काँग्रेसचं गणित आहे. 2009 मध्ये बागलाण तालुक्यातील प्रतापदादा सोनवणे यांना भाजपने उमेदवारी दिली होती. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघांमधून डॉक्टर बच्छाव यांना यावेळी उमेदवारी मिळाली आहे. अद्याप धुळे मतदारसंघात MIMचे उमेदवार जाहीर झालेले नाहीयेत. MIMचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारी माजी पोलीस अधिकारी अब्दुल रहमान यांनी अधिक मते घेतल्यास भाजपचे डॉक्टर भामरे यांच्या पत्त्यावर पडू शकणार आहे आणि असा अंदाज आता सगळ्यांकडून बांधला जाते. त्यामुळे नाशिक विधानसभा मतदारसंघात 2004 मध्ये भाजपचे माजी मंत्री डॉक्टर दौलतराव आहिरे यांचा पराभव करून डॉक्टर शोभा बच्छाव या आमदार झाल्या होत्या. 2007 ते 2009 या कालावधीत आरोग्य राज्यमंत्रीपदीही त्यांनी सांभाळले होते. मार्च 1999 ते 2002 या कालावधीत नाशिकच्या काँग्रेसच्या महापौर राहिल्या होत्या. नाशिकच्या 2009 मध्ये मनसेचे उमेदवार वसंत गीते यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. पराभूत झाल्यानंतरही डॉक्टर बच्छाव या काँग्रेसशी एकनिष्ठ राहिल्या. मालेगाव तालुक्यातील सोनोजी त्यांचे सासर आहे. डॉक्टर बच्छाव यांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी पदाचा राजीनामा दिला. बघा, त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. धुळे जिल्ह्याबाहेर उमेदवारी देऊन पक्षाचे मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे, त्यामुळे आपले मन व्यथित झाले आहे असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी राजीनामा पण दिला. बट असो, या सगळ्याच लोकसभा मतदारसंघांमध्ये असं घडते की आम्हाला तिकीट नाही, आम्ही खूप काही वर्ष काम केले, बट जे काही आता पक्षश्रेष्ठी ते पक्षश्रेष्ठी इथे निवड करताय, कॅन्डिडेट्सला ते शोधताय जसं की हिरा शोधताय आणि त्या प्रत्येकाला कॉन्फिडन्स आहे की आमचा उमेदवार तिथे नक्कीच निवडून येणार आहे आणि म्हणूनच ते असे उमेदवार बाहेर काढतायत. आता बघण्यासारखी गोष्ट आहे की 2 डॉक्टर आणि 2 नॅशनल पक्ष
एकमेकांविरुद्ध कशी जुंपली जाणार आहे लोकसभा इलेक्शन, याच्यामध्ये जे मतदार आहेत, मतदार कोणाला सपोर्ट करणार आहेत, महिला कॅन्डिडेट्सला करणार आहेत का पुरुष कॅन्डिडेट्सला करणार आहेत, कारण की दोघंही टक्कर जी असणार आहे ती काट्याची असणार आहे. त्यामुळे पुढे काय होणार आहे, यांच्यामध्ये काय अजून बातचीत, काय कोणत्या गोष्टी घडणार आहेत, सगळ्या हालचालींवर आपलं लक्ष असणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, शेजारी घंटीचं बटन पण ऑन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अपडेट नक्कीच मिळत जातील. धन्यवाद.